नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवरती. पहिली चूक जी तुम्ही 2025मध्ये अवॉइड केली पाहिजे ती म्हणजे UPI ट्रान्झॅक्शनवरती लक्ष न देणं. आजकाल UPIमुळे एवढं सोपं होऊन गेलं आहे की आपल्याला फीलच होत नाही आपण पैसे पे केलेत. आधी कसं होतं की तुम्ही कॅश द्यायचा किंवा तुमचं कार्ड यूज करायचं, तेव्हा एक फील यायचा की बाबा माझे पैसे कमी होत आहेत, वॉलेटमधनं पैसे काढायचे आणि द्यायचे. पण आता आजकाल कसं झालं आहे की तुम्ही फक्त मोबाईलवरती 2-4 क्लिक केले आणि पैसे निघून गेले. कळतच नाही की पैसे किती खर्च होत आहेत. बँकेचा अकाउंटमधला आकडा फक्त कमी होताना दिसतोय. दॅट्स इट. त्यासाठी काय करायचं की जर का तुम्हाला फायनान्शियली थोडंसं अजून जास्त स्टेबल व्हायचं असेल, तुमचं सेव्हिंग वाढवायचं असेल, तर ट्राय करा की जसं तुमचं UPI ट्रान्झॅक्शन जे आहेत त्यासोबत मी नाही म्हणणार की पूर्णपणे बंद करा, ते पॉसिबल पण नाही, पण त्यासोबत थोडंसं कॅश यूज करायला सुरुवात करा. त्यासोबतच तुम्ही तुमचे डेबिट कार्ड पण यूज करा. ज्यामुळे काय होतं की एक फ्रिक्शन तयार होतं मध्ये. मोबाईल काढून UPI ट्रान्झॅक्शन करणं खूप सोपं आहे. त्यामध्ये आपल्याला काही फील नाही होत, काही फ्रिक्शन नाही होत, कारण की काही वाईट नाही वाटत मेन म्हणजे. पण जेव्हा आपण कार्ड काढतो किंवा वॉलेटमधून पैसे काढून देतो तेव्हा एक वाईट वाटतं आपल्याला की यार पैसे कमी होत आहेत, नको हे खर्च करायला. तर अशा गोष्टी करून आपण जरासं आपलं UPI ट्रान्झॅक्शनकडं लक्ष देऊ शकतो, आपले पैसे अजून जास्त सेव्ह करू शकतो. तर ही एक गोष्ट तुम्ही 2025मध्ये नक्की लक्ष द्या. कारण की 2023मध्ये एक स्टडी केला होता, त्यामध्ये दाखवलं की 70% लोक जे UPI वापरत आहेत त्यांनी त्यांच्या बजेटच्या बाहेर जाऊन स्पेंडिंग केलं होतं. तर हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून 2025मध्ये आपण हे परत नको करायला. आता दुसरी चूक आहे की अननेसेसरी लोन घेणं. आता हे काय प्रॉब्लेम आहे की आजकाल कोणत्याही तुम्ही ॲपवरती गेला की तिथं तुम्हाला इन्स्टंटली लोन मिळतं. फक्त तुमचं पॅन कार्ड द्यायचं, एखादा व्हिडिओ कॉल होतो किंवा एखादा फोटो काढला जातो आणि दॅट्स इट. तुम्हाला 2 मिनिटामध्ये तुमच्या अकाउंटवरती लोन मिळतं. पण प्रॉब्लेम काय होतो आहे की ह्या लोनचे जे इंटरेस्ट आहेत ते 35 ते 40% असतात. बऱ्याचशा अशा बँकांना गव्हर्नमेंटने बंद करून टाकलं आहे, कारण की लोकांची खूप जास्त लुटालूट होती. मग आता ह्या गोष्टींवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे की आता एखादा तुम्हाला फोन घ्यायचा आहे किंवा तुम्हाला एखादा लॅपटॉप घ्यायचा आहे किंवा एखादा शूज घ्यायचा आहे, अशा ज्या बिनाकामाच्या गोष्टी असतात, ज्या तुमच्याकडे ऑलरेडी एक आहे फोन, पण तुम्हाला आयफोनच घ्यायचा आहे, त्यासाठी तुम्ही लोन घेताय किंवा तुम्ही काहीतरी शॉपिंग करताय आणि त्यासाठी तुम्ही नो कॉस्ट EMI करून टाकलं, ते लोनच आहे शेवटी. तर ह्या सगळ्या गोष्टी न करता ज्या मेन गोष्टी, जसं की तुम्हाला कधीतरी घर घ्यायचं आहे पुढे जाऊन, कधीतरी कार घ्यायची आहे किंवा तुमचं एज्युकेशन लोन असेल, ह्या गोष्टींसाठी लोन घ्या. ना की उगीच एखाद्या ॲपवरती गेला, तिथं तुम्हाला स्वस्तामध्ये इंटरेस्टमध्ये लोन मिळतं आहे, मग घेऊन टाकूया. ह्याच्यामुळे होतं आहे काय की तुमचं सिबिल स्कोअर कमी होतं आणि सिबिल स्कोअर कमी झाल्यानंतर होतं काय की जेव्हा तुम्ही हे महत्त्वाचे लोन तुम्हाला घ्यायचे असतील, तुमचा बिझनेस असेल, तुमचं एज्युकेशन असेल, तुमचं घर, गाडी, ह्याच्यामध्ये तुम्हाला जे लोन घ्यायचं आहे ते खूप महाग मिळतं. आता समजा कसं एक क्रायटेरिया कसा असतो, समजा तुम्ही HDFC बँकेमध्ये गेला, तुम्हाला होम लोन काढायचं आहे आणि तुमचा जर का सिबिल स्कोअर 750च्या खाली असेल तर तुम्हाला इंटरेस्ट मिळणार 8.5% किंवा 8.6% वगैरे. पण तोच जर का तुमचा 7.5पेक्षा जास्त सिबिल स्कोअर असेल तर तुम्हाला अजून स्वस्तामध्ये मिळणार, 8.4 झालं किंवा 8.3 झालं. ते म्हणा की यार 1-2 पॉईंटनी काय, पण तुम्ही 20-25 वर्षासाठी जर का लोन काढताय तर ते पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचे असतात. त्यासाठी जे पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत जसं की घर वगैरे, त्यासाठी लोन काढा, बाकी गोष्टींसाठी नाही काढलेलं चांगलं. 2025मध्ये ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्यासाठीच लोन काढायचं. आणि असे हे जे ॲप्स आहे ज्यावरती तुम्हाला भुरळ घातली जाते की बाबा लोन घ्या, ते नका करू. आता तिसरी चूक बरेचशे लोक करतात आणि जी 2025मध्ये नाही करायला पाहिजे ते म्हणजे नॉट इन्व्हेस्टिंग ॲटोमॅटिकली. आता म्हणजे काय की बऱ्याचशा वेळा आपल्याला वाटतं की स्टॉक मार्केट खाली जाईल तेव्हा मी इन्व्हेस्टमेंट करेल, किंवा आता स्टॉक मार्केट खूप जास्त वरती गेलं आहे, मग ह्यावेळेस नको इन्व्हेस्टमेंट करायला, किंवा मला खूप सारे खर्च येणार आहेत असं वाटतं ह्या महिन्यामध्ये, मग ह्या महिन्यात नको इन्व्हेस्टमेंट करायला. आता एक 2019मध्ये सर्वे केला होता, तेव्हा सांगितलं की भारतातले फक्त 20% लोकच दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करतात, म्हणजे रेग्युलरली इन्व्हेस्टमेंट करतात. आता ह्याचा अर्थ काय होतो की जे 80% लोक आहेत ते फक्त मोटिवेशनवरती डिपेंड आहेत की बाबा ह्या महिन्यामध्ये मला काहीतरी मोटिवेशन मिळेल, स्टॉक मार्केट खाली जाईल किंवा एखादा स्टॉक खाली जाईल, मग मी इन्व्हेस्टमेंट करेल. तर ह्या गोष्टी न करता जर का तुम्ही रेग्युलर इन्व्हेस्टमेंट केली तरच तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो आणि कंपाऊंडिंगमुळे तुमचे पैसे ग्रो होत राहतात. तर असं न करता तुम्ही SIP करा, सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट करायला सुरू करा किंवा एखादी RD करा किंवा दर महिन्याला आल्यानंतर एखादी चांगली स्टँडर्ड प्रॅक्टिस करा की बाबा आल्या पहिल्यांदा 5,000 रुपये काढून ठेवायचे. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी करून आपण जास्तीत जास्त पैसे सेव्ह करू शकतो आणि इन्व्हेस्ट पण करू शकतो. तर आता चौथा मुद्दा आहे की स्पेंड वाईजली नॉट फ्रुगली. त्याचा अर्थ काय होतो की 2 मराठी शब्द आहेत आपले खूप महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे चिंदीगिरी आणि एक काटकसर. हे दोन्ही शब्द सेम नाही आहेत. चिंदीगिरी म्हणजे काय की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही पैसे वाचवायला बघणार, आणि काटकसर म्हणजे काय की तुमच्याकडे एखादी गोष्ट आहे तिला जास्तीत जास्त वापरायचा प्रयत्न करणं. तर आपल्याला जे महत्त्वाचं आहे पैसे सेव्हिंग करताना किंवा एक आर्थिकदृष्ट्या आपल्याला सबल बनण्यासाठी जे आहे ते काटकसर करणं, ना की चिंदीगिरी करणं. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा तुमची गाडी आहे,
ती खराब झाली आहे आणि तुम्ही गॅरेजमध्ये गेला, जे ऑथराइज्ड गॅरेज आहे तिथे गेला सर्व्हिस सेंटरमध्ये आणि सांगितलं की माझ्या गाडीचा असा प्रॉब्लेम आहे, नीट करा. ते म्हणले की ह्या गाडीला नीट करायला 50,000 रुपये खर्च येईल. आणि आता तुम्ही म्हणलं की यार 50,000 खूप होत आहेत, आपण एक थर्ड पार्टी जे गॅरेज आहे बाहेर रस्ते साईडला त्यावर जाऊन बघूया कितीला होतं. आणि तिथं चेक केलं, ते म्हणलं की नाही सर 20,000 होऊन जाईल तुमचं. आपण म्हणणार अरे 30,000 तर वाचतात माझे, पार्ट तर सेमच लावतील ना, मग चला इथनं करून घेऊया. मग तुम्ही आता ह्या ठिकाणी काय केली, चिंदीगिरी केली. आता हे तर असं केल्यामुळे झालं काय, ज्यावेळेस तुम्हाला गाडीची जास्त गरज असेल, तुम्ही जाणार आहे समजा कुठेतरी ट्रिपला जाणार आहे आणि तिथं अचानक जर का ते पार्ट खराब झाला, कारण की 20,000मध्ये तो पार्ट येणारच नव्हता आणि जो पार्ट त्या मिस्त्रीने लावला किंवा त्या गॅरेजमध्ये लावला तो ऑब्व्हियसली त्या क्वालिटीचा नसेल जो स्टँडर्ड पार्ट असेल. तर मग अशा गोष्टीमध्ये चिंदीगिरी करणं अवॉइड केलं पाहिजे. ह्या ठिकाणी तुम्हाला खर्च करणं गरजेचंच आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे बरेचसे लोक कुठे चिंदीगिरी करतात, इन्शुरन्स घेताना. जे तुमचा टर्म इन्शुरन्स असेल किंवा तुमचा हेल्थ इन्शुरन्स असेल, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यावर याचा इम्पॅक्ट होऊ शकतो, तुमचे सगळे सेव्हिंग यामध्ये जाऊ शकतात जर का तुम्ही चुकीचा इन्शुरन्स घेतला तर. बरेचसे लोक काय म्हणतात की यार HDFCचा इन्शुरन्स जरासा महाग आहे बरं का, आपण एक नवीन कंपनी आली कुठली तरी तिचा घेऊया. सगळं तर सेमच आहे, फक्त इन्शुरन्सची प्राईस 1,000 कमी होती. HDFCचा 5,000चा इन्शुरन्स आहे आणि हा 4,000ला मिळतोय आणि कवर पण तेवढंच आहे, सगळं ठीक आहे. पण मग जेव्हा तुमच्या फॅमिलीला त्या टर्म इन्शुरन्सची गरज असेल त्यावेळेस ते असं काहीतरी क्लॉज दाखवतील की जो तुम्हाला माहिती नसेल, ज्यामुळे ते 1,000 कमी झालेले असतील. किंवा तुम्ही एखादा मेडिकल इन्शुरन्स घेतला जो जरासा स्वस्तमध्ये होता आणि जेव्हा तुम्ही हॉस्पिटलायझेशनमध्ये जाता तेव्हा सांगतील की नाही तुम्ही तर ह्या गोष्टीला अप्रूव्ह केलं होतं आणि तुम्हाला आता ही गोष्ट नाही मिळू शकणार. मग अशा गोष्टीमध्ये चिंदीगिरी करणं हे चुकीची गोष्ट आहे. तर 2025मध्ये जेव्हा पण तुम्ही असं विचार करता पैसे सेव्ह करायचा, तर ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्यावरती सेव्ह करा. पण ज्या गोष्टी ज्याच्यावर तुमचं आयुष्य डिपेंड असणार आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही काटकसर करण्याची गरज नाही. तर तुम्ही ॲक्च्युली पैसे खर्च करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण की याच्यावरती तुमचं आयुष्य पूर्ण डिपेंड असतं. तर 2025मध्ये ह्या गोष्टी ठरवा की जी महत्त्वाची गोष्ट आहे त्यावरती खर्च करणं गरजेचंच आहे आणि बाकीच्या ज्या अननेसेसरी गोष्टी त्याच्यावरती खर्च करणं बंद करा. आता 5वी गोष्ट काय आहे की क्रेडिट कार्डचं बिल फुल पे करायचं नाही. बऱ्याचशा लोकांना मी आजपर्यंत किती वेळा तरी याची गोष्ट चॅनलवरती सांगितली की क्रेडिट कार्ड हे सगळ्यात जास्त इंटरेस्ट लावणारी गोष्ट आहे. क्रेडिट कार्डवरती तुम्हाला 35 ते 40% इंटरेस्ट लागतो दर महिन्याला जर का तुम्ही बिल पे नाही केलं वेळेवरती. तर समजा तुमचं 10,000 रुपये तुमचं क्रेडिट कार्डचं बिल आलं आहे, तर तुम्हाला येतं किंवा मिनिमम पेमेंट तुम्ही 500 रुपये करा अँड दॅट्स इट. मग तुम्ही काय म्हणता यार कशाला 10,000 रुपये द्यायचे, पुढच्या महिन्यात भरता येतील, 500 रुपये देऊन कामताम मिटूया. मग होतं का या गोष्टीमध्ये, जे तुमचे 10,000 रुपयाचं बिल होतं त्यातलं तुम्ही 500 रुपये फक्त पे केले, जे राहिलेले 9,500 रुपये त्याच्यावरती तुम्हाला इतका इंटरेस्ट लागतो की तुम्ही पार कर्जबाजारी होऊ शकता, कारण की ते दर महिन्याला वाढत जातो. बरं ते 10,000 रुपयामधले जे 9,500 राहिलेत त्याच्यावरती त्या दिवसापासून नाही लागत, त्याच्यावरती जे इंटरेस्ट लागतो तो लागतो ज्या दिवसापासून तुम्ही खर्च सुरू केला आहे. तर ते मागचा 1 महिन्यापासूनचं ते इंटरेस्ट लागायला चालू होतो, परत मग ते पुढच्या महिन्यात तुम्ही पे नाही केलं परत तेवढं अजून त्यावरती वाढत जातो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एकदम कॉम्प्लिकेटेड आहे. जर तुम्हाला ही गोष्ट नसेल कळत तर बेटर आहे की तुम्ही क्रेडिट कार्ड यूजच नका करू. तर त्यासाठी जेव्हा पण तुम्ही क्रेडिट कार्ड घेताय त्याचा फुल पेमेंट करणं हा खूप 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 महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण की जर का तुम्ही ते पे नाही केलं तर तुम्ही डेट ट्रॅपमध्ये फसू शकता. म्हणजे काय की तुम्ही कर्ज जे चक्रवाढ व्याज असतं त्यामध्ये तुम्ही फसून अजून तुम्हाला एखादं पर्सनल लोन काढून मग ते क्रेडिट कार्डचं बिल भरा. हे अशा बऱ्याचशा गोष्टी मी बघितलेल्या आहेत की क्रेडिट कार्डचं बिल एवढं झालं की मला तर पेच नाही करता येत, मग एखादं पर्सनल लोन घ्यायचं, मग त्याचं बिल पे करायचं. ह्या सगळ्या गोष्टी करावं लागतं. त्यासाठी अवॉइड करा ह्या सगळ्या गोष्टी करणं आणि जे पण तुमचं क्रेडिट कार्डचं बिल फुल आलं तेवढं फुल पे करून टाका. 6वी खूप महत्त्वाची गोष्ट जी आजकाल आपल्या जनरेशननं करायची बंद केली पण आधीची जनरेशन खूप करायची, त्याला म्हणतात की बजेटिंग. बजेटिंग आजकाल कसं झालं आहे, लोकांना वाटतं की यार काय बजेटिंग सगळेजण म्हणतायत आणि आमच्या घरचे पण करायचे, पण मला काही गरज नाही, आता मला भरपूर पगार आहे. होतंय काय याच्यामुळं की घरच्यांना कधी गरज नाही पडायची की लोन काढलं आणि घर चालवलं. आपल्यासारख्यांना जे आपली यंग जनरेशन आहे त्यांना साधे घरातले खर्चसुद्धा उचलता येत नाहीत, त्यासाठी सुद्धा लोनची गरज पडते, परत एखाद्या क्रेडिट कार्डची गरज पडते. हे कशामुळे होतं आहे, कारण की आपल्याकडं बजेटिंग नाही आहे. तर आधीच्या जनरेशनला कसं असायचं की जेव्हा पैसे आले, पगार आला, पहिले पैसे देवापुढे ठेवले जायचे, त्यातले राहिलेले थोडेसे पैसे काढून वापरले जायचे आणि बाकीचे पैसे ॲज इट इज सेव्हिंगमध्ये राहायचे. आजकाल आपण काय करतो, पैसे आले पहिले एखादी EMI जातो, मग राहिलेले आपण पार्टीवरती खर्च करतो, मग कुठंतरी थोडेफार इन्व्हेस्टमेंट करतो. मग अशा सगळ्या गोष्टी करण्यामुळं काय होतं, आपल्याला मंथ एंडपर्यंत पैसे शिल्लक राहत नाहीत. मग ह्याच्यासाठी एक बजेटिंग असणं प्रॉपर महत्त्वाचं असतं. आता समजा तुमचं एक रेंटवरती घर आहे, तर मग ते रेंट किती जाणार आहे, आपल्याला भाजीपाला आणायचं त्याला किती खर्च येणार आहे, दूध आणायचं त्यासाठी खर्च किती येणार आहे, परत आपल्याला ग्रॉसरीज आणायच्यात किंवा काहीतरी लाईट बिल भरायचं आहे तुमचं, परत काहीतरी अजून दुसरा काहीतरी खर्च असेल, एखादा EMI असेल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा तुमचं पेमेंट येणार आहे त्याच्या आदल्या दिवशीच तुम्ही हे सगळं ठरवलं पाहिजेत की बाबा 1 तारखेला मला रेंट द्यायचं आहे, 5 तारखेला माझा एक EMI जाणार आहे, परत दुधाला महिन्याभरामध्ये एवढा खर्च येणार आहे किंवा मला भाजीपाला महिन्याभरामध्ये एवढा खर्च येणार आहे. हे सगळं आधीच ठरवून ठेवा ना.
ज्यामुळे होतं काय की तुमचा एक प्लॅन होऊन जातो किंवा मला एवढा खर्च होणार आहे आणि राहिलेल्या पैशामध्ये मी बाकीचे खर्च करेन माझे. तर असं प्लॅनिंग करणं, बजेटिंग करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही लास्ट जनरेशनने खूप जास्त केली. त्यामुळे त्यांचं आजकाल चांगलं आर्थिक परिस्थिती आहे. पण आपल्यासारख्यांना कसं आहे, पैसा दिसतच नाही. म्हणजे अकाउंटमध्ये येतो आणि अकाउंटमधून निघून जातो. कधी फिजिकली पैसा आपल्या जनरेशननी बघितलाच नाही. त्यामुळे ते कधी आपल्या हातातून निघून जातो ते कळतच नाही. आणि ते जो पेन असतो किंवा 500ची किंवा 1000 रुपयाची नोट आपण एखादा देतो आणि ते जे वाईट वाटतं ते आपल्याला वाईटच नाही वाटत. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करणं अवॉइड करा आणि बजेटिंग करायला प्लीज चालू करा. बजेटिंगबद्दलचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही क्लिक करा या व्हिडिओनंतर आणि बघा नक्की बजेटिंग कसं करायचं असतं. त्यामुळे तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. 7वा आणि सगळ्यात शेवटचा बोनस पॉईंट आहे तो म्हणजे नॉट अंडरस्टँडिंग टॅक्सेस. आता प्रत्येकाला काय वाटतं की मी आता एवढं कमवायला लागलं म्हणजे मला टॅक्स तर पे करायचंच आहे. हो, तुम्हाला पे करायचंच, ऑब्व्हियसली करायचं आहे. पण गव्हर्नमेंटने असे पण काही प्रोव्हिजन्स केले ज्यामध्ये तुम्ही टॅक्सचा पैसा वाचवू शकता. जसं की तुम्ही इन्शुरन्स खरेदी केला, तुम्ही NPSमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, तुम्ही एखादा 5 वर्षाचा FD केला किंवा तुम्ही एखादं ELSSमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, तुम्ही एखादं PPF केलं, तुम्ही तुमचं रेंट दाखवू शकता किंवा तुम्ही तुमचं एखादं मेडिकल टेस्ट केला. ह्या सगळ्या गोष्टी दाखवून तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता टॅक्समध्ये जाण्यापासून. तर बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम काय की माहितीच नाही की आपण टॅक्स वाचवू शकतो आणि जरी माहिती असेल तर त्यांना हे माहीत नाही की कसा वाचवायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की पर्सनल फायनान्समध्ये एक रूल आहे, एक म्हण आहे ज्याला म्हणतात की एव्हरी पेनी सेव्ड इज एव्हरी पेनी अर्न. म्हणजे काय की जेवढे पैसे तुम्ही वाचवू शकता ते पैसे तुम्ही कमवल्यासारखं आहे. जर का तुम्ही पैसे खर्च नाही करत म्हणजे तुम्ही ते पैसे वाचवले म्हणजेच काय, तुम्ही ते पैसे कमवल्यासारखंच आहे. तर ट्राय करा की जे पण लिगल पद्धती आहेत सगळ्या, ज्या थ्रू तुम्ही पैसे तुमचे वाचवू शकता टॅक्समध्ये जाण्यापासून, तर त्या सगळ्या शिका. कारण की यूट्यूबवरती आजकाल खूप जास्त फ्री व्हिडिओ आहेत ज्यावरती तुम्ही समजून घेऊ शकता की तुम्ही कसे तुमचे टॅक्स वाचवू शकता लिगली. तर ह्या समजून घ्या आणि तुमचा टॅक्स वाचवा. आणि जर जात असेल तर त्याबद्दल दॅट्स फाईन. कारण की आपल्याला आपल्या देशाचं भलं करायचं आहे, आपल्याला चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टी पाहिजेत. पण जेवढा पॉसिबल असेल तेवढ्या गोष्टींमध्ये तुम्ही सेव्ह करायचा प्रयत्न करा आणि ज्यामुळे तुमचे अजून थोडीशी 2,000-3,000 रुपये सेव्हिंग होत जाईल दर महिन्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिका आणि होपफुली तुम्हाला 2025 चांगलं जाईल या सगळ्या गोष्टी शिकून. आणि ह्या 7 गोष्टी मी सांगितल्या तर तुम्ही नक्की 2025मध्ये इम्प्लिमेंट कराल. आणि जर का तसं झालं असेल तर नक्की व्हिडिओला 2025मध्ये येऊन लाईक करा, कमेंट करा किंवा गणेश तू हे सांगितलं होतं आणि त्यामुळं 2025 मला चांगलं चाललं आहे. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही जरा असं आयडिया येईल की 2025मध्ये आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.